महाराष्ट्र राज्य सहकारी संघ 106 वर्षाची परंपरा असणारा हा राज्यातील सहकारी चळवळीला शिक्षण प्रशिक्षण देणारा संघ आहे, ज्याची स्थापना महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत झाली। स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, गुलाबराव पाटील असतील, अनेक मान्यवरांनी या संघाची धुरा सांभाळलेली आहे। आणि आता अशा वेळेला आज महाराष्ट्र राज्यात सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, दिशा देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून हा संघ महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि त्या निवडणुकीकरता यावेळेला आम्ही सहकार पॅनल महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी टाकलेलं आहे। इतरही पक्षाची लोक आमच्या सोबत आहेत, परंतु सहकारात जात पात पक्ष नसतो, सहकारातले कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो। आणि त्या पद्धतीनं आम्ही 21 जागा त्या ठिकाणी होत्या, त्यापैकी 9 जागा आमच्या बिनविरोध जे मी कुसाळकर साहेब आणि नलावडेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करतो, तर त्या जागा आलेत। आणि उरलेल्या सर्व जागा आमच्या पॅनलच्या त्या ठिकाणी निर्विवादपणे येतील अशा प्रकारचं चित्र आहे। कारण संघाला आज ताकदवान लोकांची गरज आहे, जे संघ टिकवतील, कर्मचाऱ्यांचा पगार देतील आणि राज्यातील प्रशिक्षण केंद्र नीट सरकारच्या मदतीनं चालवतील। आणि त्याच्यामुळे लोक आमच्या मागे आहेत। आज मुंबईतील जे मतदार आहेत त्या मतदारांचा आणि सहकारी कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आहे। आणि हा प्रचारानिमित्त मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। आणि मुंबईतले तर सर्व 100% सहकारी संस्था मतदार हे नेहमीच आमच्या पाठीशी त्या ठिकाणी राहिलेत। आणि मुंबईतले 100% मतदार हे आमच्या सहकार पॅनलच्या कब्बाशीच्या मागे उभे राहतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। मुंबईतून आमचे नंदकुमार काटकर, रामदास मोरे आणि नितीन बनकर हे त्या ठिकाणी तिघे मुंबईतून उभे आहेत। आणि त्यामुळे 2 ग्रामीण भागात नाहीत, एक सुनील पाटील आणि दुसरी एक जागा कुशाळकर, संजय कुशाळकर, अशा 5 जागा आमच्या आदर्श मतदारसंघातनं आहेत। आणि एक रिझर्वची आहे बोरुडे अण्णा म्हणून। या सगळ्याच जागा एकतर्फी निवडून येतील असं सध्या चित्र आहे। नगरविकास विभागाकडून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांकडून चाप लावण्यात आलेला आहे। काही योजना असतील त्याच्या मंजुरीसाठी, कामांच्या मंजुरीसाठी आता मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेणं आवश्यक आहे। तुम्ही या गोष्टीला चाप या अँगलनं तुमच्या नजरेतनं बोलता। तुम्ही असं का बोलत नाही? मुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका घेतली, सर्व खात्यांचा आर्थिक व्यवहार नीट व्हायला पाहिजे, त्याच्यात सुसूत्रता पाहिजे। आपण त्या अर्थानं बघितलं पाहिजे ना, केवळ नगरविकास नाही, मुख्यमंत्र्यांनी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्या राज्याची आर्थिक घडी नीट राहावी म्हणून बाबा आर्थिक शिस्त पाहिजे, त्याचं नियोजन प्रॉपर पाहिजे, अनाठाई खर्च नको, याकरता मुख्यमंत्र्यांनी घेतलेला रिव्ह्यू आहे। आणि त्यातनं सगळीकडे त्या चांगल्या प्रकारच्या सुधारणा होत आहेत। मला वाटतं त्या अँगलने बघितलं पाहिजे। नगरविकास म्हणजे शिंदेंचं खातं म्हणून मुद्दाम चाप लावला आहे असं अजिबात काय नाही आहे। शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजी एकत्रितपणे या राज्याचा त्या ठिकाणी कारभार करतायत। त्यामुळे असं काय चाप लावायचं एकमेकांना काहीच प्रयोजन नाही, उद्देश नाही आणि तसं काही नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आता होणार आहेत काही काळातच, आणि त्या आधीच अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे कुरघोडी करण्याचा देखील प्रयत्न नाही, मग तुमची दृष्टीच अशी झाली, चाप कुरघोडी। तुम्ही असं काय या ठिकाणी समजत नाही की चांगले जर बदल होत असतील तर त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। उलट तुम्ही असं म्हटलं पाहिजे की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका समोर असून सुद्धा बेलगाम खर्चाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री आवळ घालतायत, असं का बोलत नाही? उलट नगरविकासच्या माध्यमातून आम्ही कसाही खर्च करू, तो त्या ठिकाणी नीट नियोजनबद्ध जर होत असेल तर कौतुक करायला पाहिजे। प्रश्न भाजपचा नाही आहे, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे।
मुख्यमंत्र्यांनी हे भूषणावं नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. सांभाळून जबाबदार नेत्यांनी मंत्र्यांनी वक्तव्य केली पाहिजेत हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं हा विषय न वाढवता जनतेच्या भावनांचा आदर करून विषय संपवला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.